बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। आज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस होता। जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठे एकत्र आले ही चांगली गोष्ट असल्याचंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 6व्यांदा उपोषणाचं शस्त्र उपसलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। या 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे। स्थगित शब्द वापरला तर सगळ्याच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद आहे। स्थगित केलंय। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय आणि त्यानंतर जरांगे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। जोरदार घोषणाबाजी समर्थकांकडून करण्यात आली। पाटील पाटील तसंच एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ होताना दिसते आहे। तर मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या उपचार करण्यात आले। तर 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते आणि मग आपण वाटल्यास गॅलेक्सीला जाऊ। 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू। करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता।